हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल ज्याचे नाव आहे अनईची आई अबोली। तर आज आपण आलेलो आहोत महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या पुन्हा एका कार्यक्रमाला, ज्या कार्यक्रमात बाईक रॅली होणार आहे। महिलांसाठी काही खास कार्यक्रम होणार आहेत। तर चला तर बघूया काय काय होतं ते। प्रस्तुत कार्यक्रम हा घे भरारी ग्रुप यांच्यातर्फे सर्व महिलांसाठी आयोजित केलेला आहे। आम्ही सर्व महिला सकाळी लवकरच कार्यक्रमाच्या ठिकाणी आपल्या बाईक घेऊन पोहोचलेलो होतो। तुम्ही बघू शकता कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजकांतर्फे सर्व महिलांना अशा प्रकारे फेटा भरण्यात आलेला होता आणि त्याचबरोबर सर्व महिलांना त्यांचा रजिस्ट्रेशन नंबर देण्यात आलेला होता। महिला दिनाचं औचित्य साधून त्याचबरोबर रंगपंचमीच्या सुंदर दिवशी हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला होता, म्हणून तुम्ही माझा लुक बघू शकतात। होळी सेलिब्रेशनसाठी जो अनय आणि माझा कॉम्बो ड्रेस होता, तोच ड्रेस मी आज घातलेला होता खास रंगपंचमी दिनानिमित्त। तिथे गेल्यावर सर्व मैत्रिणींनी आवडता असा सगळ्यांचा फोटोशूट सुरू झालेला होता। प्रत्येकजण आपल्या मैत्रिणींसोबत छान छान फोटो काढत होते। तुम्ही बघू शकता सगळ्या खूप छान छान दिसत होत्या, वेगवेगळ्या वेशभूषा करून आलेल्या होत्या। त्याचबरोबर कार्यक्रमाच्या ठिकाणी गेल्यानंतर सर्व महिलांसाठी आनंददायक आणि आवडीचा कार्यक्रम म्हणजे डान्स आयोजकांनी तिथे घेतलेला होता। सर्व महिलांसाठी झुंबा आणि डान्स घेण्यासाठी खास प्रसाद सर हे झुंबा इन्स्ट्रक्टर आणि डान्स इन्स्ट्रक्टर आहेत। ते अगदी चांगल्या प्रकारे आमच्यासाठी हा सगळा कार्यक्रम घेत होते। तुम्ही बघू शकता स्वतःही खूप चांगल्या पद्धतीने ते डान्स करून सर्व महिलांना प्रोत्साहित करत होते। या कार्यक्रमात अगदी लहान मुलींपासून ते वयोवृद्ध आजींपर्यंत स्त्रियांनी अगदी हिरिहिरीने सहभाग घेतलेला होता। प्रसाद सरांनी आजकालच्या सर्व ट्रेंडिंग गाण्यावर आमच्यासाठी डान्स घेतलेला
पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांनी काढलेले आहेत फोटो फोटो फोटो. ह्या आहेत कार्यक्रमाच्या चीफ गेस्ट मिस अँड मिसेस नाशिकच्या विजेत्या सौ अर्चना जोटी आणि त्यांची चिमुकली. इथे आम्ही सर्वजणी बाईक रॅलीसाठी रेडी आहोत. सर्वजणी हेल्मेट घालून आणि रहदारीचे सर्व नियम पाळून ही बाईक रॅली पूर्ण करणार आहेत. तुम्ही बघू शकता अतिशय आनंदात अतिशय उत्साहात सर्व महिला बाईक रॅलीसाठी रेडी होत्या. तिथे प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते बाईक रॅलीचं उद्घाटन होत आहे. इथे तुम्ही बघू शकतात पोलीस युनिफॉर्ममध्ये असणाऱ्या ह्या सर्व नाशिक RTO ऑफिसच्या महिला अधिकारी आहेत. त्यासुद्धा ह्या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या होत्या. ही आहे छोटीशी अन्वी आणि तिची मम्मा पल्लवी. दोघीही खूप छान दिसत होत्या. अगदी सेम त्या ड्रेसचं ट्विनिंग करून आलेल्या होत्या. दीप प्रज्वलन करून आणि छोटंसं गुलाबाचं रोप देऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आलेली होती. अतिशय सुंदर अशी ही कल्पना आहे. त्याचबरोबर उपस्थित सर्व प्रमुख पाहुण्यांनी सर्व महिलांशी अतिशय प्रेरणादायी असा संवाद साधलेला होता. पूर्वीपासूनच जसं आपण म्हणतो की पहिल्यांदा देवीची पूजा केली जाते, तसं आपण सगळ्या घरातील गृहिणी ह्या देवीच आहे. आणि या देवीला माझा मानाचा मुजरा. सर्वप्रथम सर्वच माझ्या मैत्रिणी आहेत आणि या सर्व मैत्रिणींना महिला इन्स्पेक्टर ऑफ मोटर व्हेकल्स स्नेहा चौधरी RTO नाशिककडून आपल्या सगळ्यांना झालेल्या महिला दिनाच्या शुभेच्छा आणि आजच्या रंगपंचमीच्या पण सगळ्यांना शुभेच्छा. पूनम मॅडम, पूनम मोटर ड्रायव्हिंग स्कूल आणि घे भरारी ग्रुप
ग्रुपला मी धन्यवाद देते. त्यांनी इतका छान प्रोग्राम अरेंज केला आणि आम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं, त्यासाठी मी प्रथमतः त्यांचे धन्यवाद. आणि महत्त्वाचं सांगायचं तर रोड सेफ्टी, वुमन्स डे हे काही एक दिवस किंवा एक आठवडा असे सेलिब्रेट करण्याचे दिवस नाही आहे. हे आपण पूर्ण वर्षभर केले पाहिजे. सध्या जे रोड ॲक्सिडेंटचं प्रमाण वाढलेलं आहे ते लक्षात घेता आपण रोड सेफ्टीला खूप प्रायोरिटी दिली पाहिजे. मोटरसायकल चालवताना हेल्मेट घातलं पाहिजे, 4 व्हीलर चालवताना सीट बेल्ट लावला पाहिजे, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. मेनली ओव्हर स्पीडिंग हा एक खूप मोठा इश्यू झालेला आहे. आणि नॉर्मली असं म्हणतात की स्त्रिया व्यवस्थित गाडी चालवत नाही, पण एका सर्वेत असं लक्षात आलेलं आहे की पुरुषांपेक्षा स्त्रिया खूप सेफली गाडी चालवतात. आणि आपण आज जो सेलिब्रेट केलेला आहे दिवस तो तेच दाखवून देतो की ही नियम पाळून व्यवस्थित गाडी चालवतो आणि यापुढेही चालवत राहू ही सगळ्यांनी शपथ घ्यायची अशी. तर मी आमचं जे एक आहे प्रतिनिधी त्यांना सांगते की त्यांनी रोड सेफ्टीची शपथ घ्यावी. हात समोर करा सगळ्यांनी. माझ्या मागे सगळ्यांनी बोलायचंय आणि हे फक्त इथं बोलायचं नाही, घरी जाऊन सगळ्यांना म्हणजे आपले घरातले जे आहेत त्यांना पण याच्या विषयी जरा जागरूकता करायची आहे. आम्ही सर्व वाहन चालक प्रतिज्ञा करतो की आम्ही वाहन चालक रस्त्यावर वाहन चालवताना वाहतूक नियमांचे पालन करू. रस्ता सुरक्षा हे आमचे ध्येय आणि उद्दिष्ट आहे. रस्त्यावर अपघात होऊ नये. रस्त्यावर अपघात झाल्यास अपघातग्रस्तांना मदत करणे हे आमचे प्रथम कर्तव्य राहील. रस्ता सुरक्षा नियमांचा प्रसार व प्रचार करण्यासाठी आम्ही सर्व वाहन चालक कटिबद्ध आहोत. जय हिंद. तो अभी आज बेसिकली मैं डाइट के बारे में बात नहीं करूँगी क्योंकि डाइट के बारे में बहुत सारी मिसकंसेप्शन है. मैं लाइफस्टाइल के बारे में बात करूँगी. सो डाइट एक्चुअली इट इज़ अ लाइफस्टाइल जो आपको डे टू डे में इम्प्लीमेंट करना है. डाइट कैसा होता है कि हम 1 महीना करते हैं, 2 महीना करते हैं, शादी है घर में, मुझे वेट लॉस करना बाबतीत काही शब्द बोलणार आहे. आपले मम्मी पप्पा आपल्याला जगलं प्रोव्हाइड करतं ते आपल्याला पाहिजे. आपले शिक्षणासाठी किती सारे पैसे खर्च करतात आणि तसं की आपला भाऊ बहीण आपल्याला घडी शिकवता ते आपल्याला नाही आलं ते. थँक्यू. जोरात टाळ्या होऊ द्या या चिमुकलीसाठी. पूर्वीपासून संकल्पना आहे, पण आज या संकल्पनेला स्त्रीने केव्हाच खोटे ठरवले आहे. याचं व्यासपीठावर बसलेल्या महिला घे भरारीचं प्लॅटफॉर्म ह्यांनी सिद्ध करून दिलेलं आहे की प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्री ही पुरुषांपेक्षा कणभर पुढेच आहे. आजचा जो गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि. गानचतुराय गानप्राणाय गान. तर आयोजकांतर्फे काही लकी ड्रॉ बक्षिसं काढण्यात आलेली होती. त्यामध्ये मलाही एक लकी ड्रॉचं कुपन लागलेलं आहे. यानंतर सर्व महिलांचा आवडता असा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झालेला आहे. इथे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये सर्व महिलांना बक्षिसं मिळाली आहेत. उत्कृष्ट वेशभूषा, बुलेट रायडर, मम्मा आणि परी,
ट्विनिंग अशा वेगवेगळ्या कॅटेगरी आणि सिनियर सिटीजन अशा वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये महिलांना बक्षिसं मिळाली. आणि इथे ह्या छोट्या अनुला सुद्धा लहान मुलांच्या कॅटेगरीतला बक्षीस मिळालेलं आहे. तुम्ही बघू शकता ती किती खुश आहे. यानंतर विजेत्या ग्रुपला बक्षिसं देण्यात आलेली होती. सर्व सहभागी महिलांना काही ऑफर कुपन आणि सर्टिफिकेट त्याचबरोबर मेडल देऊन सन्मानित करण्यात आलेलं होतं. ही छोटीशी चिमुकली लावण्या आईला मिळालेलं मेडल आणि सर्टिफिकेट घेऊन किती खुश आहे तुम्ही बघू शकतात. घे भरारी ग्रुप आणि पूनम मोटार ड्रायव्हिंग स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेला हा बाईक रॅलीचा कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि चांगल्या प्रकारे संपन्न झाला. आम्हाला सर्व महिलांना खूप आनंद झाला आणि फारच छान अनुभव या बाईक रॅलीचा होता. तुम्हालाही हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि असंच तुमचं प्रेम आमच्या पाठीशी नेहमी ठेवा. थँक्यू. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आणि त्याचबरोबर रंगपंचमीच्या देखील तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. शेवटी एकच सांगावंसं वाटतं, हौसलों से भरती है ऊंची उड़ान, हौसलों से भरती है ऊंची उड़ान, ना शिकायत ना कोई थकान. तू घे भरारी, तू घे भरारी.